कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. थोडक्यात म्हणजे एका मोठ्या आणि प्रस्थापित असलेल्या लोकप्रतिनिधीमुळे नव्या येणाऱ्या तरुणांना संधी मिळत नाही. आपण चांगलं काम करू, लोकांच्या अडीअडचणीला धावून जाऊ, रात्री अपरात्री उठून जाऊ, कार्यकर्ता म्हणून काम करू, आपण कार्यकर्ता म्हणून काम करू, शरीराचा विचार करणार नाही. आणि निवडणुकीची जेव्हा वेळ येईल तेव्हा आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून एकतर तिकीट कापलं जाईल. आता संजय रेड्डी साहेबांची तीच अवस्था झाली ना. राजकारणात आपण 5-10 वर्ष आपण सातत्याने काम करायचं, लोकांसाठी धावून जायचं, आणि इलेक्शन लागल्यावर 1 महिना कोणाकडे तरी पैसे जास्त आहेत म्हणून तो समोर उमेदवार येत असेल तर मग तरुण राजकारणात येतील कशासाठी? नमस्कार. निवडणुकीची रणधुमाळी या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. माझं कोकणच्या माध्यमातून आपण चिपळूण नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे उमेदवार या इलेक्शनच्या रिंगणामध्ये आहेत त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. या उमेदवारांचे ध्येय धोरण काय, उद्दिष्ट काय, आणि कशा प्रकारे ते स्वतःच्या वार्डाचा विकास करत, वॉर्ड नंतर शहराचा विकास करत चिपळूणमध्ये एक चांगलं उदाहरण सेट करणार आहेत. आज आपण बोलणार आहोत निहार कोळे याच्याशी. निहार, स्वागत आहे माझं कोकणच्या. नमस्कार, धन्यवाद. निहार, पहिला प्रश्न असा आहे की चिपळूणमध्ये किंवा अन्यत्र ठिकाणी ज्या वेळेला राजकारणामध्ये नगरसेवक पदासाठी संधी मिळते त्याचं बॅकग्राऊंड चेक केलं जातं. हा उमेदवार कशा प्रकारे आहे, नागरिकांच्या मदतीसाठी धावतो की नाही, कशा प्रकारे सामाजिक काम करतो, त्याला एक सामाजिक जोड लागते. आपली सामाजिक जोड आणि आपलं सामाजिक बॅकग्राऊंड कसं आहे? तसं म्हणायला गेलं तर 2006 साली आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून समाजकार्याच्या क्षेत्रामध्ये आलो. आम्हाला पूर्वी तेव्हा नगरसेवक होणं वगैरे ह्या काहीच गोष्टी माहिती नव्हत्या. पण आपल्याला एक सामाजिक काम करायचंय, समाजासाठी पण इतरांसाठी काय ना काहीतरी करायचंय ही भावना होती. कारण आम्ही ज्या भागात राहतो त्या भागात शिवसेनेचं बऱ्यापैकी म्हणजे हॉट स्टेशन होतं तालुक्याचं. त्यामुळे 2006 सालपासून साधारण समाजसेवेच्या माध्यमातून आपण राजकारणात यावं ही पुढची गोष्ट. म्हणजे ही हल्ली 2016-17 साली मी शहर प्रमुख युवा सेनेचा झालो तेव्हा. परंतु प्युअर समाजसेवा करायची या उद्देशाने आमचे आजोबा दलित मित्र तात्यासाहेब कोळे यांनी आम्ही तिथे झोळी लावायचे आणि अनेक लोक यायची, त्यांची चिठ्ठ्या घ्यायचे, तहसीलदार ऑफिसला ते ऐकत जायचे, चावडीमध्ये सातत्याने जायचे. त्यामुळे आम्हाला खरं म्हणायला गेलं तर आजोबांकडे वाचनाची आणि समाजसेवेचं बाळकडे घरातनच मला माझ्या आजोबांकडनं मिळालं. समाजसेवेची सुरुवात झाल्यानंतर खऱ्या अर्थामध्ये समजा गुरवाडी असेल, वडनाका असेल किंवा शहर असेल, या शहराभरामध्ये समाजसेवेच्या कशा प्रकारची कामं आतापर्यंत आपण केलेली आहेत? आम्ही सगळ्यात पहिले काम केलं ते आम्ही लहानपणी एकत्रित असताना गाई म्हशींच्या त्यावेळी जुना रस्ता होता, म्हणजे आता महाराष्ट्र हायस्कूलचा रस्ता जो मोठा दिसतो तिथे कचरा डम्पिंग ग्राउंड होतं. तिथे बरीचशी गुरं असायची. ती गुरं सगळी त्यांचं सगळं आटोपलं की ते आमच्या भागाकडे यायचं. आमचा भागच लागून होता, म्हणजे आमची पवाराळी, वाणीआळी वगैरे किंवा आमचा वडनाका भाग. तर त्यांना आम्ही त्यावेळी रेडियम शिंगांना लावली होती. अच्छा. मला आठवतंय तेव्हा आम्ही नुकतेच 10वी-11वीत वगैरे असो, आम्ही आमच्या वडनाक्यातली सगळी अशी मित्रमंडळी. तेव्हा काय असं समाजसेवा म्हणून नव्हे पण काहीतरी आपण करायला हवा असं. तर त्यामुळे आम्ही ते केलं. अजूनही आमचा चिपळूणचा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडळातनं तुम्ही महेंद्रजी जर माहिती घेतली, तुम्ही पण ग्रुपवरती, त्या व्हिजन ग्रुपवर कुठेही आलं की गाईला जखम असू देत, त्यांच्या शेपटीला कोणी चावा घेतलेला असू देत, निदान हळद टाकण्याचं काम का होईना पण आम्ही आमच्या पद्धतीने अजूनही करत असतो. म्हणजे ही छोटी सुरुवात होती, नंतर आवाका वाढत गेला, परंतु आमची सुरुवात ही अशी झाली. निहार कोळे हा कार्यकर्ता जमिनीवरचा कार्यकर्ता आहे असं नागरिक म्हणतात. काय नेमकं कारण आहे? त्याचं कारण म्हणजे अवेलेबिलिटी. माझं पहिल्यापासून एक आहे, म्हणजे मी पहिल्यापासून ठरवलं होतं की रात्री अपरात्री निहारची खात्री. ह्या गोष्टीला घेऊन मी चालत आलोय. म्हणजे आज देखील मी आज तालुका प्रमुख आहे पक्षाचा. युवा सेनेने मला तालुका प्रमुखची संधी दिली, पण माझ्याकडे पैसे नाही, आमच्याकडे 4 व्हीलर नाही. म्हणजे आता आम्ही 4 व्हीलर घेतली मी सेकंड हँड, परंतु काहीही नसताना पक्षाने संधी दिली. त्याचं कारण रात्री 2 वाजता फोन केला तर दुसऱ्या रिंगला कोण उचलू शकतं, तुम्ही देखील चौकशी करा, मला माहिती सुद्धा असेल. तर निहारला फोन केला तर तो 2 वाजता फोन दुसऱ्या रिंगला उचलणं हीच माझी ओळख आहे. आणि आयुष्यावर माझी हीच ओळख राहायला हवी अशी माझी इच्छा. कोणी आम्ही 24 तास ऍक्सेसेबल आहोत.
आम्हाला 24 तासात कधी फोन करा, आम्ही दुसऱ्या रिंगला फोन करणार. हीच आमची ओळख आहे आणि मला वाटतं की त्यामुळेच मला पुढे येण्यासाठी मला त्याचा खूप मदत झाली आणि त्याचा मला या आताच्या राजकीय क्षेत्रात काम करताना सुद्धा किंवा या ज्या संधी मिळतात त्याच्या मागे तेच प्रमुख कारण आहे. तुम्ही आता सदानंद चव्हाण साहेबांचा देखील 2 दिवसापूर्वी इंटरव्ह्यू घेतलात, मी देखील बघितला. त्यांना तुम्ही तो प्रश्न विचारला होता, तेव्हा साहेबांनी देखील तुम्हाला तेच सांगितलं की काही असू देत, वाणवा लागू देत, हॉस्पिटल असू देत, ऍक्सिडेंट असू देत, पोलीस स्टेशन असू देत, पाणी भरलेलं असू देत, कोणाला डब्याची व्यवस्था आहे, रक्त पाहिजे, अँब्युलन्स पाहिजे, रात्री अपरात्री 12 वाजल्यानंतर जर काय कोणाला अडचण येईल तर निहार. आणि हीच माझी ओळख मला ठेवायची आहे आणि त्यासाठीच मी काम आयुष्यभर करत राहणार. दुसरा प्रश्न, किती नंबर वॉर्ड मधून आपली आता उमेदवारी जारी झालेली आहे आणि कशा प्रकारे समोरची उमेदवार आहेत की ज्यांच्या बरोबर आपणाला रोजची भेटणारी होती, रोजची काका मामा दादा हाक मारणारे होते, पण आता आज ते प्रतिस्पर्धी असतील? मी प्रभाग क्रमांक 5 मधनं निवडणूक लढवतोय. तुम्ही जर खोलवर जाऊन माहिती घेतलीत महेंद्रजी तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की सर्वच पक्षाने माझ्या उमेदवारीला विरोध केलेला नाही. म्हणजे जेव्हा सगळ्या पक्ष म्हणजे जे युती किंवा महायुती ज्या काही गोष्टी असतील त्याच्या जेव्हा प्रमुख नेते जेव्हा बसत होते की निहारच्या बाबतीत होणार, त्याचं कारण माझी उमेदवारी मी द्या हे कधीच सांगायला गेलो नाही. निहारला आम्हाला नगरसेवक करायचंय हे आमच्या भागातल्या नागरिकांनीच माझ्या पक्षाच्या वरिष्ठांना असेल किंवा इतर पक्षातल्या लोकांनी देखील ते सांगितलं. रॅदर दॅन त्यांच्या स्वतःच्या स्वतंत्र पक्षाच्या स्वतंत्र बैठकीत देखील अशाच प्रकारचा सूर म्हटला की निहारला आपण यावेळी संधी दिली पाहिजे. आणि राहिली गोष्ट विरोधक, आता लढाई आहे म्हटल्यावर लढायला आपण उतरायलाच हवं. परंतु माझ्यासमोर पहिलं नाव आलं होतं कुंदन खातू. त्यामुळे कुंदन खातूंनी देखील खूप चांगली तयारी केली होती. त्यांनी पण बऱ्यापैकी मला वाटतं रमेशभाईंशी त्यांची भेट करून त्यांनी काम चालू केलं होतं. त्याच्यानंतर संजय रेड्डीज, म्हणजे ज्यांच्या निवडणूक 2016 साली निवडून आणण्यासाठी त्यांचा 1 नंबरचा कार्यकर्ता मी होतो. आम्ही प्रचंड कष्ट केलेले त्यावेळी. त्यांना स्वीकृत नगरसेवक झाल्यावर मिरवणूक देखील मी काढलेली आहे. म्हणजे अर्थात आम्ही सगळेच होतो, परंतु एवढं आमचं होतं. पण आता अचानक शैलेश टाके नाव समोर आलंय. आता कुंदन खातू देखील दिग्गज होते, संजय रेड्डी साहेबांनी देखील इतकी वर्ष काम केलंय, प्रामाणिक कार्यकर्ता आहे. आणि खरोखर मला संजय रेड्डी साहेबांचं आव्हान का वाटत होतं, कारण की मी जसा ग्राउंडवरती जाऊन काम करणार आहे घराघरात, तसे ते ग्राउंडवरती जाऊन घराघरात काम करणारे आहेत. म्हणजे आम्ही जेव्हा शिवसेनेत सुरुवात केली, समाजकारणातून राजकीय क्षेत्रात जेव्हा आलो, तेव्हा मग 10वी-12वीचे सत्कार असतील किंवा लोकांचे जे फॉर्म भरून घेणं असतील, वेगवेगळ्या स्कीम्सचे असतील फॉर्म, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही संजय रेड्डींकडून शिकलो. त्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळेल आणि ती लढाई चांगली होईल असं वाटलं होतं. पण माझ्या पक्षाने माझ्याकडे खिशात किती पैसे आहेत हे न बघता मला उमेदवारी दिली. विरोधकांचं काय मला माहिती नाही त्यांनी का शैलेश दादाला उमेदवारी दिली. परंतु खेळीमेळीच्या वातावरणात शैलेश दादाचा देखील खरा शैलेश दादाचं एक क्षेत्र नाही. म्हणजे मी आता शिवसेना विभक्त होऊन 2-2.5-3 वर्ष झाली, 3-3.5 वर्ष झाली. मला तरी आठवत नाही की शैलेश दादा आणि आम्ही, म्हणजे मी 2016 साली शहर प्रमुख झालो, शैलेश दादा कधी शिवसेनेच्या कार्यक्रमात वगैरे मला तरी म्हणजे शिवसैनिक तो असेल, परंतु आम्ही काय असं ऍक्टिव्हली कुठच्या शिवसेनेच्या उपक्रमात नव्हता. तर संजय रेड्डी सारख्या कार्यकर्त्याला संधी मिळायला पाहिजे होती असं वाटते. त्यांची देखील ती इच्छा होती. पण शेवटी प्रत्येक पक्षांच्या वरिष्ठांचा तो निर्णय असतो. काही क्रायटेरिया तपासले जातात, काही समीकरण असतात, त्या समीकरणांमध्ये त्यांनी शैलेश दादाचं नाव. पण आता माझ्यासारखा एवढा दिशेतला तरुणांसमोर 3-3 उमेदवार जर बदलायला लागत असतील तर काय आता तुम्हीच समजून जा. माझं कोकणच्या माध्यमातून आपण चिपळूणच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची चर्चा करतोय. वेळ झालेली एका ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. पाहत राहा फक्त माझे कोकण. माझं कोकणमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. उमेदवारांशी आपण गप्पा मारतोय. आपल्या समोर आहे निहार कोळे. निहार, एक प्रश्न पडतो की आता आपण शिवसेनेच्या चांगल्या पदावर काम करतोय. उमेश सकपाळ असतील, सदानंद चव्हाण असतील किंवा उदय सामंत असतील, यांच्याबरोबर तुझे डायरेक्ट संबंध आहेत, चांगले संबंध आहेत. मग आतापर्यंत शिवसेनेमधून आतापर्यंत उदय सामंतांच्या माध्यमातून
चिपळुणातली अशी कुठली कामं सुचवली आणि ती झाली आणि ती कामं झाल्याचं तुला समाधान आहे? आता आपण महेंद्रजी जी चर्चा करतोय ती शहराबद्दल बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे इंदिरा गांधी असेल किंवा महाराजांचा पुतळा असेल, बॅडमिंटन कोर्ट असेल, नारायण तलाव. मी बेसिकली काही छोटी सुद्धा अनेक कामं झाली जे आपल्याला समोर ती प्रकर्षाने आली नाहीत, कारण की ती काही प्रसिद्धी मिळवण्यासाठी नव्हती. परंतु आता माझ्या वडनाका भागातलं जे 36 वर्ष गटार झालेलं नव्हतं ते आम्ही उदय सामंत साहेबांच्या माध्यमातून पहिले करून घेतलं. आम्ही आपली लोखंडी गल्ली म्हणून भैरीच्या देवळाच्या मागून ते प्रकाश देशपांडे काका राहतात, पूर्वी रामतीर्थ स्मशानभूमीवर अशी फिरून जिप्सी हॉटेलकडनं जायचे नाहीत. आमच्या भागातली बरीचशी लोक तिकडनं, त्याची डागडुजिया आणि मजबूतीकरण आणि बाजूला दोन्ही बाजूला रेलिंग झालेलं, या छोट्या गोष्टी आहेत परंतु माझ्या भागातल्या नागरिकांना गरजेच्या गोष्टी आहेत. निधीची जी मागणी मी केली म्हणजे पालकमंत्री साहेबांकडे, आदरणीय सदानंद चव्हाण साहेबांच्याच माध्यमातून, योगेश दादांच्या सुद्धा माध्यमातून त्या मागण्या मात्र पूर्ण झाल्या. म्हणजे सोनाळीमध्ये आमची गटाराची एक गोष्ट आहे ती आता म्हणजे इस्टिमेटेडला पण आचारसंहितेमुळे टेंडरला आली आहे, सॉरी ती आचारसंहितेमुळे थांबलंय. आमच्या इथे गणपती मंदिरापासून एक गटार नवाबहिरीपर्यंत होतं. म्हणजे या गोष्टी छोट्या आहेत पण त्या खूप गरजेच्या होत्या, त्या खूप दुर्लक्षित होत्या. या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण शिरलं तरच आपल्याला कळणार आहे की त्या अडचणी काय आहेत. मुळात आधी अडचणी काय आहेत हे आपल्याला समजायला हवं. सोबत टेक्निकल गोष्टी पण असतात आणि त्याच्या टेक्निकल गोष्टीला स्थानिक विरोध देखील असतो. या सगळ्या गोष्टी मिळून मिसळून आणाव्या लागतात आणि त्यामध्ये आमचा त्याच्यात बराचसा हातखंडा आहे कारण की आम्ही ग्राउंडवर आहोत. उदय सामंतांची आठवण निघाली म्हणून एक प्रश्न पडला मला. मध्यंतरी कोणीतरी म्हटलं होतं की उदय सामंतांनी तुला हेलिकॉप्टर मधून मुंबईला नेलं. मुंबईत नेल्यानंतर तू जाणार कसा, कुठे उतरणार हेही माहित नव्हतं आणि त्यांनी तुला कपडे घेण्यासाठी आग्रह केला होता. काय काय घडलं होतं नेमकं? त्याची गोष्ट अशी झाली की शिंदे साहेबांबरोबर सामंत साहेब जेव्हा गुवाहाटीवरून गोव्याला आले आणि मुंबईत गेले, त्याच्यानंतर ते जिल्ह्यामध्ये येणार होते. ते जिल्ह्यामध्ये येणार होते तेव्हा बऱ्याचशा त्यांनी शिवसेनेतील ज्येष्ठ म्हणजे माझ्यापेक्षा जे वरिष्ठ आहेत त्या गोष्टींवरती मी आता जाणार नाही, त्या बऱ्याच जणांना संपर्क केला. परंतु काही जणांची अपरिहार्यता होती, काही जणांच्या अडचणी होत्या. पण आम्ही मात्र त्या दिवशी शिंदे साहेबांबरोबर जायचा निर्णय घेतला सामंत साहेबांच्या माध्यमातून. त्याचं कारण का, आम्ही त्याच्या 5-6 वर्ष अगोदरपासून एकनाथ शिंदे साहेबांना मी वैयक्तिक फॉलो करतोय. आम्ही आनंद यात्रे म्हणून मी एक त्यांच्यावरती छोटे छोटे फेसबुकवरती पोस्ट लिहायचो. एकनाथ शिंदेसारखा झटणारा कार्यकर्ता आपण कोण होऊ शकतो, तर एकनाथ शिंदे होऊ शकतो का, तर ते पण ग्राउंडवरनं आलेत, त्यांनी पण मेहनत केली आहे, ते देखील नगरसेवक झालेत. त्याच्यानंतर किस्सा आम्हाला ऐकायचा आहे, हेलिकॉप्टर मधून जाणे, मुंबईत उतरणे, तो किस्सा ऐकायचा. खरं सांगायचं तर माझी तेव्हा आर्थिक परिस्थिती नव्हती आणि सामंत साहेबांच्या मी मागे लागायचो की साहेब माझं हे काम आहे, त्याच्यासाठी मला रत्नागिरीत एसटीने यायला लागतं, माझ्याकडे पैसे नाहीत किंवा काय. म्हणजे आम्ही ऍक्च्युली भैयांशी बोलायचो. साहेबांनी सांगितलं मी एक असं काम करीन तुझ्यासाठी की तुझी ओळख अशी होऊन जाईल की तुझा नुसत्या जाण्याने तुझं काम होईल किंवा नुसत्या फोनवर काम होईल. करा असं. आता एवढ्या लवकर करतील म्हटलं. 2 तासानंतर मीटिंग म्हटली, विमानतळावर आले आणि मला म्हटले चल. आम्ही हेलिकॉप्टर मध्ये बसलो, खिशात मोबाईल, फक्त पॉवर बँक नाही, चार्जर नाही, काय नाही. साहेबांनी 45 मिनिटात अंधेरीत उतरलो, येताना आम्ही पॅसेंजरनी. परंतु आम्हाला त्याचं कार्यकर्त्याला बळ कसं देतात ते, तर ते अशा पद्धतीने की तो आयुष्यात ह्यांना सोडून जाऊ शकतो. असं ऐकलं की त्यांनी कपडे घेण्यासाठी पैसे दिले होते तुला? हो, पण ते देत होते. सँडविच साडी सुद्धा. म्हणजे आम्ही ते हेलिपॅडला आम्ही पवन हाऊसला उतरलो. पण त्या गोष्टींवरती आता म्हणजे जाहीरपणे बोलणं योग्य नाही. पण एक आहे, माझा प्रत्येक गोष्टीत माझा पक्ष खंबीरपणे उभा राहिला. म्हणजे आज देखील युतीची चर्चा किंवा महायुतीची चर्चा करताना उमेश सकपाळ नगराध्यक्ष नंतर जर दुसऱ्या नंबरला नाव असेल तरी 5 नंबर प्रभागाची सीट होती. माझा मी असं समजतो की या पक्षाने माझा केलेला सन्मान आहे. आता आपण वॉर्डकडे जाऊया. वॉर्ड नंबर किती आपला? माझा वॉर्ड क्रमांक 5. वॉर्ड क्रमांक 5 हा कुठून कसा एरिया आहे? म्हणजे आम्ही असा प्रश्न का विचारतो, त्या उमेदवाराला त्या वॉर्ड बद्दल किती माहिती आहे, काय अडचणी आहेत, म्हणून तो वॉर्ड कसा कुठून कुठपर्यंत आहे? माझ्या वॉर्डाची समजा आपण पेटमापच्या नदीतून जो यायचा, जो आता नवीन ब्रिज जिथे होतो, महाराष्ट्र हायस्कूलचा ब्रिज जिथे होतोय, तिथनं समजा आपण आलो तर उजव्या बाजूची जी सगळी बाजू आहे ती स्वामी समर्थ मठापर्यंत, त्याची उजवी बाजू पूर्ण. तसंच आपण फिरून आलो तर जिप्सी हॉटेलकडनं पुन्हा
शिवनदी म्हणजे माझ्या घरापर्यंत त्याची सगळी उजवी बाजू, त्यामध्ये दादर मोल्ला, बेबल मोल्ला, देसाई मोल्ला असे 3 मोल्ले आहेत. वाणीआळी, पवारआळी, सोनारआळी, राऊतआळी, वडनाका मी जिथे राहतो तो, बापटळी, बेंदरकळी आणि मधला आमचा वाल्मिकी समाज कॉलनी, पातकर वगैरे जी स्वामी समर्थ मठाच्या समोरची जी घरं आहेत ही सगळी घरं, असा आमचा वॉर्ड आहे. किती मतदान आहे एकूण? आमच्या वॉर्डाचं 3480 मतदान आहे. त्याच्यामध्ये पुरुष किती असतील? माझ्या वॉर्डमध्ये साधारण 1516 पुरुष आहेत. माझ्या मतदारसंघामध्ये जर काम करत आपण विचार केला तर सगळ्यात आमच्याकडे अडचण आहे ना ती फायर सिस्टीमची. म्हणजे आता त्याच्याकडे जाऊ आपण नंतर. तोपर्यंत आपण त्याचं मतदारसंघाची पार्श्वभूमी घेऊया. या मतदारसंघातून गेल्या वेळेला विधानसभा जे इलेक्शन झालं, आमदार शेखर निकमसाठी कसं काम केलेलं होतं? विधानसभा इलेक्शनला आम्ही एक स्ट्रॅटेजी केली होती. त्यावेळी आम्ही 3 पक्ष एकत्रित येऊन काम करतो. ह्या अगोदरच्या ज्या निवडणुका झाल्या म्हणजे लोकसभेच्या वेळी सुद्धा अर्थात तशीच परिस्थिती होती. ह्या अगोदरच्या ज्या निवडणुकांचा जो आम्ही अभ्यास केला होता किंवा आम्ही ज्या निवडणुकींचं काम केलं होतं ते आम्ही स्वतंत्र पक्ष म्हणून केलं होतं. आता आम्हाला 3 पक्ष एकत्रित येऊन जबाबदारी घ्यायची होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस होती, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना. अशा एकत्रित येऊन आम्हाला काही पॉकेट्स माहिती होते की ही आपल्या माइंडेड लोक आहेत आणि ही आपल्याकडे हमखास मिळणार. आम्ही तिथेच जास्त लक्ष केंद्रित केलंय. जिथे आम्हाला मिळणार नाही तिथे थोडंसं आमचं दुर्लक्ष झालं असं म्हणाला म्हणजे आता जाहीरपणे सांगायला काही हरकत नाही. पण मी सत्य बोलणारा व्यक्ती आहे. म्हणजे मी परिणामांची कधीच म्हणजे चिंता केली नाही. माझी विचारधारा जी आहे ती तुम्हाला माहितीच आहे. मी मतं मिळायला पाहिजेत म्हणून माझी विचारधारा गहाण ठेवणारा माणूस नाही. माझ्या वॉर्डकडे जाऊया. आपल्या साधारणपणे वॉर्डमध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये विकास कामं झाली असतील, पण जेव्हा आपण मोठ्या शहरांमध्ये जातो, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर अशा शहरांमध्ये जातो, तिथे गेल्यानंतर आपल्याला आपल्या गावची आठवण येते की माझ्या चिपळूणमध्ये देखील असं काहीतरी घडायला पाहिजे. काय वाटतं की आपल्या शहराच्या पूर्वी आपण वॉर्डचा विचार करूया, वॉर्डमध्ये काय काय कामं व्हायला हवीत असं वाटतंय? मला सगळ्यात पहिले म्हणजे मी डोळ्यासमोर ठेवलेल्या 2च गोष्टी आहेत ज्या मला पहिल्या 1 वर्षाच्यात मी नगरसेवक झाल्यावर करून घेतात. त्याच्यात सगळ्यात पहिली गोष्ट आहे जो आमच्या रस्ते चिंचोळे आहेत. म्हणजे 2 समोर 4 व्हीलर असतील तर एकाला इझी पास होत नाहीत. पण आमच्याकडे दोन्ही बाजूला गटार आहेत, पण घरं देखील तेवढीच गटाराला लगेच लागू नये. तर साधारणतः संगमनेरमध्ये एक अशा प्रकारची परिस्थिती असलेला एक वॉर्ड आहे. त्या वॉर्डमध्ये अमोल खताळ जे आता आमदार झालेत त्यांच्याबरोबर वरद बागुळ म्हणून माझा मित्र आहे, त्याच्या इथे मी गेलो होतो. त्याचे वडील नगरसेवक होते. 3 त्यांनी ते गटारावरती 3 मीटरवरती चेंबर केलेले आहेत. गटार पॅक केलेले आहेत. 3 मीटरवरती चेंबर केलेले आहेत. त्यामुळे काय होतंय 1.5 फुटाचं अंतर वाढतं. आज माझ्या भागामध्ये सुद्धा ती 2-2 फुटाचं आहे. म्हणजे 4 फुटाने रस्ता वाढू शकतो. आणि 4 फुटाने जर रस्ता वाढत असेल तर 100% 2 गाड्या पास होतील. अशी परिस्थिती माझ्या सोनाराईच्या रस्त्यात देखील आहे, माझ्या वाणीआईच्या रस्त्यात देखील आहे, माझ्या राऊताईच्या रस्त्यात. मोल्यांमध्ये काय परिस्थिती? मोल्यांमध्ये सुद्धा रस्त्यांची परिस्थिती अशाच पद्धतीची आहे. आणि ड्रेनेज सिस्टीमचा जो आमचा प्रॉब्लेम असा आहे की शिवनदी आणि वाशिष्ठी नदीला जाणारा जो पर्याय आहे त्या 2 पर्याय माझ्या वॉर्ड मध्ये शेवटचं टोक आहे. त्यामुळे शहराचं बऱ्यापैकी जर ड्रेनेज म्हणायला गेला तर ते आमच्या भागामध्ये रोगराईच्या दृष्टीने आम्हाला तिथे कसं काम करता येईल हे सगळ्यात आमचं मोठं उद्दिष्ट असेल. रस्ते, आरोग्य आणि दुसरी गोष्ट आहे फायर सिस्टीमची आमच्याकडे कमी आहे. म्हणजे आता तुम्ही बघाल की रामाच्या देवळात तुम्ही गेला असाल, रामाच्या देवळामध्ये जी आतमध्ये आमची आवल्यांची घरं आहेत म्हणजे ती मालुसरेंची जी बॅक साईड आहे किंवा आवल्यांची घरं आहे किंवा राऊताळीमध्ये आतमध्ये जर तुम्ही गणपतीच्या देवळाची इथून आतमध्ये बघितलं किंवा आमच्या गोरवाळी ते सोनाळी जाणारी गली पण उद्या तिथे मोठी स्वामींच्या देवाच्या भगवंताच्या कृपेने असं होऊ नये. पण जर तिथे आग लागली तर काय सिस्टीम आहे? काहीच नाही. म्हणजे आमच्या लोकांना ती सिस्टीम आम्ही इतक्या वर्षात देऊ शकलो का? तर नाही देऊ शकलो. त्याच्यावरती काय करायचं याच्यासाठी मी अभ्यास करायची सुरुवात केली. त्याच्यावरती आम्हाला एअर प्रेशरनी पाणी म्हणजे आता समजा तुम्ही साधारण 30 ते 40 मीटर वरती जर पाणी सोडलं तर ते 40 मीटर वर जेवढा फोर्स तुम्हाला जागेवर मिळणार तेवढा कदाचित मिळणार नाही. पण आग शमवण्याचं काम, आग पूर्णपणे विझू शकत नाही पण आग शमवण्याचं काम नक्की होऊ शकतं आणि त्याचे एस्टिमेट एचडीपी पाईप टाकून सुद्धा होऊ शकतात. इतकं सोपं आणि साधं पण ते करण्याची जी मानसिकता हवी. आपल्याकडे काय नाहीये हे आधी जाणून घ्यायला हवं आणि त्याच्यावर काय करायला हवं त्याच्यासाठी विचार करायला हवा आणि ते सत्यात उतरवायला हवं. आता काय नाही हे मी जाणून घेतलंय, सत्यात उतरवण्याची वेळ आली आहे आणि करून घेणार. सत्यात उतरल्यावर करून घेणारच.
अशा पद्धतीने आहे. अजून काय वॉर्ड मधली कामं आहेत की जी नजरेसमोर दिसत आहेत किंवा लहानपणापासून आपल्याला ती अडचणी अशा भेडसावत आहेत किंवा नागरिकांनी सांगितलेली आहेत? लहानपणापासून भेडसावतायत असं नाही, परंतु आता जो नवीन रस्ता झालाय म्हणजे स्वामी समर्थ मठ ते महाराष्ट्र हायस्कूल, तो एक मॉडेल रोड म्हणून आपण चिपळूणमध्ये बघितला जातो. माझ्या वॉर्ड मधली जवळजवळ म्हणजे तिथे मॉर्निंग वॉकला किंवा इव्हिनिंग वॉकला येणारी जी लोक आहेत त्यातली 60 ते 65% लोक ही माझ्या वॉर्ड मधली आहेत. आज ते जाता येतात पण त्यांच्या मनात एक भीती आहे की गाड्या समोरून आल्या किंवा काय, तर तिथे वॉकिंग ट्रॅक असायला हवा. आणि तिथे एक मध्ये चौक आहे, त्या चौकामध्ये सुद्धा भीती आहे. अशाच पद्धतीने बारामतीमध्ये जर तुम्ही गेलात तर बारामतीला असेच वॉकिंग ट्रॅक आहे आणि जिथे चौक आहे त्या चौकांवरती त्यांनी स्टेप्स केलेले आहेत. त्या एका स्टेप्सवर त्यांनी योगासनासाठी म्हणजे महिलांसाठी किंवा ओपनली ज्या काही ऍक्टिव्हिटीज असतात त्या तिथे आपण करू शकतो. आणि त्याच्यावरती ओपन जिम आहे आणि ज्या त्याच्यासाठी जाणारे जे बाजूने पायऱ्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये जी गॅप राहते तिथे ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय खूप इनोव्हेटिव्ह दिसेल. हे माझं त्याचं 3D प्लॅनिंग चालू आहे. मला वाटते 25-26 तारखेला ते बाहेर सुद्धा म्हणजे मी मीडिया समोर सुद्धा आणेन. हे इनोव्हेटिव्ह करायचंय. म्हणजे 5 नंबर प्रभाग हा कोणी केला तर नियारने केला. आणि असं कुठेतरी इनोव्हेटिव्ह होत असेल, नियारने पण असंच केलं होतं. हे माझं पहिलं माझ्या भागात व्हायला पाहिजे, हे माझं उद्देश आहे. चिपळूणमध्ये अशा प्रकारची तळी भरपूर आहेत जी माहिती आहेत, पण माहीत असलेली सुद्धा भरपूर तळी आहेत. म्हणजे आता रामेश्वर तळ जे आहे म्हणजे रामेश्वराचं मंदिर जे आहे तिथे भगवान परशुरामाने जेव्हा कोकण भूमीची निर्मिती केली, ते कोकण भूमी निर्मिती केल्यानंतर जो बाण ज्या भागावरून बांधला आणि तिथे पाणी काढलं ते ठिकाण आहे. तिथे कोकण भूमी दिन सुद्धा साजरा केला जातो. म्हणजे एवढी ही ऐतिहासिक सुद्धा आहे आणि इनोव्हेटिव्ह सुद्धा आपण करू शकतो, पण त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्षित झालंय. ह्या गोष्टीत काहीतरी हा प्रभाग म्हणजे या प्रभागात गेल्यावर आनंद आणि उत्साह वाटला पाहिजे, अशा गोष्टी मला प्रभागात करायच्या आहेत. तुम्ही धार्मिक दृष्ट्या विचार केला तर 200 वर्ष जवळजवळ पूर्ण झालेलं आमचं राम मंदिर आहे. आज राम मंदिराचा विचार केला तर रामदासी संस्कृती, रामदासी जसं सज्जनगडावर रामदासी बुवांच्या माध्यमातून ज्या प्रकारे आध्यात्मिक वातावरण किंवा जे सण उत्सव साजरे केलात तसेच तिथे केले जातात. नुकतंच आता एक 3-4 दिवसापूर्वी आदरणीय नामदार उदयजी सामंत साहेब ग्वाल्हेरला गेले होते. ग्वाल्हेरला जो मठ आहे रामदास स्वामींचा, त्या मठात जो ज्यांनी बांधलाय त्यांनीच हे मंदिर बांधलंय. मी इथपर्यंत मुळाशी गेलेला आहे. आदरणीय आमचे नयनदादा साडविलकर असतील किंवा आमचे राजूभाऊ देवळेकर असतील, यांच्या माध्यमातून मी आता 3 वर्ष झाली वाणियाईत राहतोय. म्हणजे मी वाणियाईतलाच आता रहिवासी आहे. तर त्याच्यामुळे मी 5:30 वाजता सकाळी रोज आता काकडा आरतीला जातो. त्यामुळे मला त्या मंदिराबद्दल आकर्षण वाढत गेलं. हे एकच मंदिर नाहीये, असंच गौतमेश्वरचं देखील मंदिर आहे. तिथे सिंहनाद होतो, तुम्ही ऐकलं असेल. ते सिंहनादाची एक परंपरा आहे की ह्या खूप मोठ्या गोष्टी आहेत, त्या लोकांसमोर अजून आलेल्या नाही. या येऊ नयेत का, तर त्या यायला हव्यात. आमच्याच भैरी बुवा आहे, नवीन भैरी आहे, लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे, मुरलीधर मंदिर आहे, खूप एकविरा मंदिर आहे. आमचं एकविरा मंदिर तर स्वयंभू मंदिर आहे, म्हणजे जमिनीतनं ती आमची देवी. अशा प्रकारचं असलेला माझा हा प्रभाग आहे आणि त्या प्रभागामध्ये मी राहतो आणि मला हे इनोव्हेटिव्ह हे अशा पद्धतीने काम करायचं. वॉर्डमध्ये काम करताना कसं चॅलेंज वाटतंय आता? कारण प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत उभाटा गटाचे, त्याच्यानंतर काँग्रेसचे काही असतील, काही अपक्ष असतील. कशा प्रकारे आता त्यांना फाईट देण्यासाठी काम करायला लागणार आहे की आतापर्यंत ज्यांच्या जे नागरिक होते ते आता मतदार आहेत, त्या मतदारांना आपण कशा प्रकारे विनंती करावी लागणार आहे किंवा कसा संवाद साधावा लागणार आहे? मुळात मला असं वाटतंय की बऱ्यापैकी माझ्या भागातल्या लोकांना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एक गोष्टच माहिती आहे की रात्री अपरात्री नियारची खात्री. परंतु आता कसं झालंय की मी एकटा पडलोय असं समोरच्यांना वाटतंय. मी एकटा पडलोय आज, म्हणजे तुम्हीच बघा ना, 3 उमेदवार बदलायला लागले. आज ते सगळी जण एकत्रित आलेत. तर मला वाटतं शैलेश दादा ठाकरे यांच्या उमेदवारीसाठी मला असं कळलं जाईल. म्हणजे मी ऐकिवात गोष्ट आहे, माझ्या या गोष्टींवर विश्वास नाही. माझे राजकीय संबंध बऱ्यापैकी सगळ्यांशी जिव्हाळ्याचे राहिलेले आहेत. राजकारण असेल तिथे राजकारण, पण मला असं कळलं की भास्कर शेठ जाधव साहेबांनी त्यांच्यासाठी आग्रह केलाय किंवा उभाटा गटाच्या लोकांनी त्यांच्यासाठी प्रयत्न केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सुद्धा कुंदन कातूजी रमेशबाईंनी उमेदवारी घेतली होती, ते देखील आज त्यांच्या सोबत आहेत. संजय रेड्डी जे खरोखर मी अपेक्षित माझ्या बरोबर प्रतिस्पर्धी असेल आणि जो खरोखर ग्राउंडवर काम करणारा माणूस आहे
असं मला वाटलं ते की संभाव्य उमेदवार तेच असतील, पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही, परंतु ते देखील एकत्रित आहे. मला असं वाटतंय की माझ्यासमोर हे सगळी लोक एकत्रित का येत आहेत की माझा पराभव व्हायला हवे म्हणून. राजकारणात ह्या गोष्टी घडत असतात, पण खरोखर एक तरुणांनी हा विचार जर केला, तुम्ही पण विचार करा की असं खरोखर तरुण पुढे येईल का की ज्याने 10 वर्ष स्वतःची घरची आर्थिक परिस्थिती नाही, घरात कोणतेही पाठबळ नाही. आज मी 5वीत असताना आमचे वडील एक्सपायर झाले, त्याच्यानंतर मी एकट्याने नोकरी करून शिक्षण घेतलं किंवा मी माझे कुठेतरी छोटे व्यवसाय, फळं आणून विक किंवा भाजी घरोघरी जाऊन विक, ह्याच्यामुळे माझी ओळख देखील झाली. म्हणजे मी त्याच वाईटातनं चांगलंच घेतोय, पण हे करत मी समाजसेवा करतोय आणि अवेलेबिलिटी आहे. मग राजकारणात आपण 5-10 वर्ष आपण सातत्याने काम करायचं, लोकांसाठी धावून जायचं, आणि इलेक्शन लागल्यावर 1 महिना कोणाकडे तरी पैसे जास्त आहेत म्हणून तो समोर उमेदवार येत असेल तर मग तरुण राजकारणात येतील कशासाठी? मग ते 5 वर्ष व्यवसाय करतील किंवा इतर गोष्टीतला पैसे कमवतील आणि इलेक्शनच्या 1 महिना अगोदर येतील ना. आज खरोखर मी असं म्हणत नाही की मी एकटाच एवढ्या कमी वयामध्ये राजकारण, आज बरेच पक्षांमध्ये असे तरुण आहेत, पण त्यांच्या मनात एक भीती निर्माण होईल की आपल्याकडे आपण समाजकार्य करू, आपण चांगलं काम करू, लोकांच्या अडीअडचणीला धावून जाऊ, रात्री अपरात्री उठून जाऊ, कार्यकर्ता म्हणून काम करू, आपण कार्यकर्ता म्हणून काम करू, शरीराचा विचार करणार नाही. आणि निवडणुकीची जेव्हा वेळ येईल तेव्हा आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून एकतर तिकीट कापलं जाईल. आता संजय रेड्डी साहेबांची तीच अवस्था झाली ना. आज त्यांच्याकडे कमी काहीच नव्हतं, पण ठीक आहे, तो त्यांच्या वैयक्तिक पक्षाचा विषय आहे. पण मग पैसे नाहीत म्हणून मग आपल्याला आपण निवडणूक लढवू शकत नाही किंवा जिंकू शकत नाही, असा एक ट्रेंड ह्या चिपळूणमध्ये सेट होईल. तो ट्रेंड सेट व्हायला नको अशी मी लोकांकडे माझी भावना मांडतो. आणि बऱ्यापैकी माझी 24 तास अवेलेबिलिटी हा मी 24 तास उपलब्ध होतो, 24 तास उपलब्ध आज देखील आहे आणि भविष्यात देखील 24 तास उपलब्ध राहील. हाच माझी लोकांना विनंती करण्याचा. दुसरा मी काय मुद्दा घेऊन जाणार, आपल्या वॉर्डमधून 2 उमेदवार असणार. आता भाजप आणि शिवसेनेची युती आहे, सोबत कोण उमेदवार आहे, त्या उमेदवाराचा फायदा आपल्याला कसा होणार आहे, आपला फायदा त्यांना कसा होणार आहे? मी मुळात पक्षाच्या विचारधारेवर चालणारा माणूस आहे. माझी विचारधारा ही आणि माझ्या पक्षाची आणि भारतीय पक्षाची हिंदुत्वाची विचारधारा आहे. माझ्यासोबत रुई खेडेकर म्हणून उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे. मी जातीपातीचं राजकारण खरं सांगायचं तर आजपर्यंत कधीही केलं नाही. जातीपातीचं राजकारण असतं तर माझी 13 मतं आहेत. मी तांबट जातीचा आहे, माझ्या जातीची 13 मतं आहेत फक्त, तरी देखील मला पक्षाने संधी दिली, कारण माझी विचारधारा आहे. मी विचारांवरती ठाम आहे. माझं हिंदुत्वाची विचारधारा आहे आणि मी त्या विचारांवरती ठाम आहे. त्या विचारधारेबरोबर माझ्यासोबत जी उमेदवार आहे त्यांना घेऊन चला. ऍक्च्युली त्यांचं वय माझ्यापेक्षा जास्त आहे, ते मला सोबत घेऊन जातील. आणखी हे गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्टची गोष्ट आहे. आणि मला माझ्या कामांवर विश्वास आहे. जे पेरलंय तेच उगवेल, ह्या गोष्टींवर माझा विश्वास आहे. मुलाखतीमध्ये आता पुढे जाता जाता एक प्रश्न विचारूया की आता अनेक वर्षानंतर ह्या इलेक्शन लागलेल्या आहेत. मध्यंतरी चिपळूण नगरपालिकेमध्ये प्रशासकीय कारभार होता, बरीचशी कामं झाली, लोकप्रतिनिधी तिथे कोणच नव्हते. आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये एका बाजूला तरुणांची फळी दिसते आणि एका बाजूला नगराध्यक्ष पदासाठी आमदार एके वेळेला असलेले रमेशभाई कदम आहेत, एके बाजूला निशिकांत भोजने अपक्ष म्हणून आहेत, एका बाजूला लियाकत शाह आहे, एका बाजूला उमेश सकपाळ आहे. काय फरक आहे? का तुमच्या पक्षातल्या उमेदवाराला नागरिकांनी निवडून द्यायचं? मगाशी सांगितलं तसं 24 तास अवेलेबिलिटी. तुम्ही या चौघांबद्दल विचार केलात, सर्वसामान्य लोकांपर्यंत जाऊन विचारलं की रात्री 2 वाजता खरोखर या चौघांमधला कोण उठून येऊ शकतो, तो उमेश सकपाळ नाव पुढे येईल. मी माझ्या पक्षाचे ते पदाधिकारी आहेत म्हणून मी त्यांच्याबद्दल असं बोलतोय, अशातला मुळीच भाग नाहीये. कदाचित त्या गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतात, परंतु त्यांनी देखील सर्वसामान्य माणसाचं काम केलेलं. आज समाजाचं राजकारण सगळीकडे होत असताना आज माझ्या पक्षाचा मला अभिमान आहे. शिवसेनेने कधीच जातपात बघितलेलं नाही. आज बघा ना, तांबट समाजाची 13 मतं असलेला मी नगरसेवक आहे. आज बौद्ध समाजाचा उमेश सकपाळ, पण आमच्या पक्षाने त्याला नगराध्यक्ष पदाची संधी दिली. ही माझ्या पक्षाची ताकद आहे. आम्ही जातपात बाळासाहेबांनी देखील कधी बघितली नव्हती आणि आज देखील माझ्या पक्षाचं कोण जातपात बघितलं. मला अभिमान आहे माझ्या पक्षाचा. मी आदरणीय सदानंद चव्हाण साहेबांचे, आदरणीय योगेशदादा कदमांचे आणि आदरणीय उदय साहेबांचे मनोमन आभार मानेन. म्हणजे मी माझ्या बाबतीत म्हणायचं तर मी आयुष्यभर त्यांचे ऋण विसरू शकत नाही की आमच्यासारख्या तरुणांनी पक्षाने संधी दिली. मी एकटाच तरुण नाहीये, कपिल शिर्के देखील आहे,
त्याच्यानंतर अंकुश आवले आहे आमचा, प्रमोद बुरटे आहे, धीरज नलावडे, आमची सगळी टीम बघितली तर ऍव्हरेज वर 30-35 अशा प्रकारेच आमचं. काय वाटतंय तरुणांना संधी मिळाली पाहिजे तरुणांना संधी मिळायला पाहिजे ना. आता मला सांगा, रमेशभाईंनी आता म्हणजे ठीक आहे त्यांनी पक्षाचा तो त्यांचे विचार आहे, पण भाईंनी आता नगराध्यक्ष पदाला येणं, आधी भाई येणारच नाहीत, असं नगराध्यक्ष कसे होतील भाई, असंच सगळ्या चिपळूणमध्ये म्हणत होते. पण भाईंनी स्वतः म्हटले की जनतेतनं मागणी झाली, भाईंचा होल्ड आहे तर भाईंनी कोणतरी तरुण द्यायचा ना, माझ्या पक्षातला, त्यांच्या पक्षातला तरुण नाही द्यायची. म्हणजे मलाच ते मिळायला पाहिजे. आणि प्रत्येक वेळी आता भाईंचं मला वाटतं 77 किंवा 78 आहे, 5 वर्षांनी भाईंचं वय 83 होईल. त्यांच्या दीर्घायुष्याबद्दल मी 100% म्हणजे प्रार्थनाच करतो. परंतु ह्याच्या नंतर 5-10 वर्ष राहिले ना मागे बाकीची लोक. आज आमचे बाळा कदम, आम्ही वेगळ्या पक्षाचे आहोत, पण ते देखील नगराध्यक्ष पदाला राहिले ना 5 वर्ष मागे. बरोबर. आज बाळा कदम शहर प्रमुख होते तेव्हा उमेश सकपाळ शाखा प्रमुख पण नव्हते. बरोबर. आज नगराध्यक्ष पदासाठी जे झाले, म्हणजे एका मोठ्या आणि प्रस्थापित असलेल्या लोकप्रतिनिधीमुळे नव्या येणाऱ्या तरुणांना संधी मिळत नाही असं थोडं, म्हणजे ती मिळायला हवी ना. तरुणांनी आता नाही यायचं तर कधी यायचं. बरोबर आहे. आणि प्रत्येकाची जर कॅपॅसिटी असेल तर ती तरुणांना संधी मिळायलाच हवी ना. कधी मिळणार तरुणांना संधी? 5 वर्ष असतात. हे काही क्रिकेटच्या मॅच सारखं नाही की आजची मॅच संपली की उद्या किंवा 2 दिवसांनी परत दुसरी मॅच. 5 वर्ष जातात याच्यात. एखाद्याचं तारुण्य संपून जाऊ शकतं ना या सगळ्या गोष्टीमध्ये. तर त्याचा विचार प्रत्येक पक्षाने करायला हवा होता. कारण की तरुणांवरतीच आहे ना. आता तुम्ही बघताय सगळीकडे तरुणांचंच राजकारण चालू आहे. राजकारणांच्या समीकरणांमध्ये आता वेळ झालेली आहे पुन्हा एकदा ब्रेकची. थांबूया थोडा वेळ आणि तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीची चर्चा आपण करतोय. उमेदवार 5 नंबरच्या वॉर्डमधून निहार कोळे सोबत. निहार, वॉर्डबद्दल आपण चर्चा केली. शहरामध्ये विकास व्हायला हवा, काय विजन आहे? कशा प्रकारे चिपळूण शहर असायला पाहिजे असं वाटतंय? मुळात आपण चिपळूण ही सांस्कृतिक नगरी आहे. चिपळूणची ओळख कोकणची सांस्कृतिक राजधानी म्हणून चिपळूणची ओळख आहे. म्हणजे चिपळूणचं ते स्थान देखील तसंच आहे. म्हणजे रत्नागिरी हे चिपळूणपेक्षा मोठं शहर आहे, पण ते 14-15 किलोमीटर आतमध्ये आहे. अगदी खेड म्हणायला गेलात तरी ते सुद्धा शहरापासून एक हायवे पासून एक 3-4 किलोमीटर 5-6 किलोमीटर आतमध्ये आहे. चिपळूणमध्ये जे हे सांस्कृतिक केंद्र आहे, तुम्हाला माहिती असेल, हे इतकी वर्ष राजकारणामध्ये अडकलं होतं. नामदार उदयजी सावंत, माझ्या पक्षाचे ते नेते आहेत म्हणून सांगत नाही, एक विजन असायला लागतं. काम करण्याची आणि करून घेण्याची दोन्ही गोष्टी स्वतःहून पुढे येऊन करायला लागतात. मला वाटते सामंत साहेबांच्या माध्यमातून ते झालं. जे प्रस्ताव गेले होते ते अडलेली कामं सामंत साहेबांच्या माध्यमातून झाली. परंतु माझं असं वैयक्तिक मत आहे की आता पूर भरला की सगळ्यात पहिले पाणी कुठे येतं? एक तर शिवनदीतनं आलं की म्हणतात वडनाक्यात पाणी आलं, नाहीतर आईस फॅक्टरी जवळ पाणी भरतं किंवा आपलं लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरच्या त्या रस्त्यावर भरतं. त्याच्यापासून किती जवळ आहे? हो, खूप जवळ आहे. आता तिथे इलेक्ट्रिक स्टेशन केलंय. खूप चांगली संकल्पना आहे. म्हणजे करायला हवं. प्रशासकांना देखील ह्या गोष्टींची थोडीशी कल्पना अशा प्रकारे असायला हवी की आता पाणी भरल्यावर ते इलेक्ट्रिक स्टेशनला गाडी कशी चार्जिंगला कोण येईल? नाही येऊ शकत. ह्या छोट्या गोष्टी आहेत. त्या छोट्या गोष्टीवर वर्किंग आपण केलं तर अशक्य आहे का? मुळीच नाही. आता मला सांगा ना, एसटी स्टँडच्या वरती नगरपालिकेच्या जागा आहेत, तिथे 4-5 मधली चांगली एक मस्त व्यवस्थित इमारत होऊ शकते. मग त्याच्यात तुम्ही इन्कम सोर्स साठी काही गोष्टी करायला हव्यात, मान्य आहे ना, त्या करा ना. म्हणजे फायर स्टेशन एक बाजूला करता येऊ शकतं. तुम्ही इलेक्ट्रिक चार्जिंग सेंटर, ईव्ही स्टेशन तिथे करा. तिथे तुम्ही व्यावसायिक गाळे काढा. त्यांच्यातनं सुद्धा नगरपालिकेचं शॉपिंग कॉम्प्लेक्स तिथे होऊ शकतं. अल्प दरामध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स होऊ शकतं, ऍक्टिव्हिटी सेंटर्स होऊ शकतं आणि छान तिथे 2-3 वेगवेगळ्या प्रकारचे ऑडिटोरियम होऊ शकत नाहीत का? नक्की होतील ना. आज वेगवेगळ्या तुम्ही बघा ना, आज पक्षाची एखादी बैठक घ्यायची, सगळ्याच पक्षांकडे मोठे हॉल आणि मोठी कार्यालय आहेत का? हो, हॉटेलमध्ये जावं लागतं. आज कुठच्या तरी हॉटेलमध्ये जावं लागतं. होतील ना ह्या गोष्टी. नगरपालिकेचं देखील उत्पन्न वाढेल. 4 लोक तिथे कामाला लागतील. या गोष्टींचा कुठेतरी आपण विचार करायला नको का? की फक्त आपण ह्याच्या बरोबर गेला की ह्यानी 35 वर्ष शहराचं बकाल केलं, मग 5 वर्ष त्यांनी परत वाट लावली, हेच करत राहायचं काय? ह्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी ही आमच्या तरुण पिढीने करण्याची गोष्ट आहे. त्या अगोदरच्या राजकारणाचं ह्याची मला जिरवायची आहे म्हणून मला नगरसेवक व्हायचं, ह्या विचारांचा मी नाहीये. म्हणजे कुठच्याच पक्षाच्या तरुणांनी व्हायला नको की
की ह्याची जिरवायची आहे म्हणून मी नगरपालिकेत चाललोय, ह्यांना जरा दाखवून द्यायचंय म्हणून मी चाललोय, हा समाजाचा मला पाठिंबा आहे म्हणून मी नगरसेवक होणार, अशा गोष्टींनी काय होणार? मग उद्या तुम्ही जर समाजाची म्हणून तुम्ही जर प्रतिनिधित्व करत तर दुसरे समाज तुम्हाला नको आहेत का? आता काही वॉर्डांमध्ये अशी परिस्थिती आहे की या समाजाची एवढी मतं आहेत ना म्हणून ह्याला उमेदवारी, मग इतर समाजांकडे ते मतं मागायला जाणार नाहीत का? तर जाणार ना. मग तीही त्यांनी डोक्यात ठेवलं पाहिजे. जर मी समाजाची मतं आहे म्हणून उभा राहत असेल तर इतर समाजातले मला स्वीकारणार नाही. झाली आहे ना सुरुवात, हळूहळू होणार ना. अजून काय मुद्दे आहेत चिपळूणच्या शहरासाठी? सगळ्यात महत्वाचं अजून ब्लू लाईन आणि रेड लाईन ह्यामुळे जी बिल्डर लाईन थांबली आहे त्याचा मात्र कुठेतरी लवकरात लवकर, म्हणजे आमचे नगर विकास मंत्री आहेतच आणि मी सामंत साहेबांची अक्षरशः त्यांना साकडं घालणार आहे की आता ब्लू लाईन रेड लाईन विषयात सामंत साहेब जरूर, आणि मला विश्वास आहे. म्हणजे काही रंगकर्मी सुद्धा म्हणत होते म्हणजे कलाकार क्षेत्रात किंवा या क्षेत्रात की काय असेच सगळे येतात आणि सांगतात की इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र. मी त्यांना त्यावेळी सांगितलं होतं तो रंगकर्मी दिन वेस्ट मारुतीच्या इथे बाहेर साजरा झाला होता, पारावर, त्या पारावरती झाला होता. त्यावेळी मी सांगितलं की नाही सामंत साहेब, हे पुढचा आपण हा रंगभूमी दिन आहे ना तो आपण सांस्कृतिक केंद्रात आतमध्ये करू. तेव्हा मला आमच्याच भागातले आहेत, माझे खूप जिव्हाळ्याचे संबंध मार्गदर्शक देखील आहेत. त्यांनी सांगितलं अरे नेहार नाही रे, असे सगळेच येतात पालकमंत्री आणि म्हणतात. म्हटलं नाही, बघा तुम्ही, आणि पुढच्या वर्षी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र सेम पोझिशन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आहे. मध्यंतरी उबाटा पक्षाच्या काही नेत्यांनी त्याचा गवगाव केला की नाही ते वायकर साहेबांनी आम्हाला पुतळा दिला. वायकर साहेबांनी जरूर पुतळा दिला, आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. त्यावेळी शिवसेना पण एक होती, आम्ही त्या शिवसेनेत होतो. आदरणीय सचिनभाई कदम यांनी त्याच्यासाठी विशेष प्रयत्न केलेला. मला माहिती आहे, मी सचिनभाईंबरोबर सातत्याने राहिलेला माणूस आहे. त्याचा पुतळा त्यांनी 100% दिला. पण त्याच्या बाजूसाठी लागणारं जे सुशोभीकरण होतं त्याच्यासाठी लागणारा मला वाटतं भरपूर बराचसा 1.5-2 कोटी किंवा 2.5 कोटीच्या आसपास निधी असावा. तो निधी सामंत साहेबांनी जेव्हा शिवसेना वेगळी झाली आणि पहिल्यांदा ते पालकमंत्री म्हणून चिपळूणात आले ना त्या दिवशी त्यांनी तो निधी दिला. लोकांना वाटलं तो होणार नाही, झालं. पर्यटन वाढीसाठी काय करावं असं वाटतं चिपळूणमध्ये? चिपळूणमध्ये पर्यटन वाढीसाठी बराचसा स्कोप आहे. म्हणजे आता त्या पर्यटन विषयावर चर्चा करताना त्यालाच धरून एक मुद्दा तुम्हाला सांगतो. आज गोळकोटमध्ये आपण वॉटर लिफ्टिंग करतो, म्हणजे जे भरतीचं पाणी, जे मच्यूर पाणी येतं तेच पाणी त्या किल्ल्यावरती जे आपलं उदंचन केंद्र आहेत त्या उदंचन केंद्रामध्ये येतं आणि त्याच्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे 50% पाणी पुरवठा त्या टाकीत नव्हतो, 50% हे इकडनं आमच्या खिरडीतनं उदंचन होतं दत्त मंदिरच्या वरती, तिथून होतं. पण ते मच्यूर पाणी आज गेल्यामुळे बऱ्यापैकी त्याच्यात प्रोसेस भरपूर कराव्या लागतात किंवा त्याच्यात ट्रीटमेंट्स आहेत, त्या ट्रीटमेंट्स भरपूर कराव्या लागतात. त्याऐवजी जर ते आपण गांधारेश्वरच्या इथे जर आपण त्या पद्धतीने, मला वाटतं आताच्या त्या प्लॅनिंग मध्ये आहे ते, त्याच्या तिथे जर आपण ते केलं उदंचन केंद्र आणि तिथे व्ह्यूइंग डेक करता येईल. म्हणजे जिथे उदंचन केंद्र तसंच काहीतरी स्ट्रक्चर न ठेवता त्याच्यावर एक व्ह्यूइंग डेक करता येईल. मग त्याच्यावर सेल्फी पॉइंट्स म्हणा किंवा पर्यटन वाढीसाठी एक छान असा घाट गांधारेश्वरला आपल्याला करता येऊ शकतो. ते डॉक्टर विखारे साहेबांच्या डोक्यात तो विषय आहे. मला वाटतं अभय अंतरकर, सुनील जांभेकर आणि डॉक्टर विखारे यांच्याशी माझी पोहायला जाणारी जी मंडळी आहेत, आमचे राम दांडेकर, या लोकांशी माझी ह्या विषयावरती चर्चा झालेली आहे की माझ्या डोक्यात तो सुद्धा एक विषय आहे की त्या गोष्टी करण्यासारख्या आहेत. मग आणि हाऊस बोट वगैरे आता चिपळूणमध्ये आलेच आहेत. मला वाटतं भिल्यामध्ये एक आलेली आहे, केतकी भिल्यामध्ये. परंतु ते खूप श्रीमंत लोकांचे, आमच्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तींना एक छोट्या छोट्या बोटी, म्हणजे त्या पॅडल बोट्स मला वाटतंय आपल्या रामेश्वर तलावात काही वर्षांपूर्वी होत्या, किंवा त्या पॅडल बोट्स म्हणा किंवा बनाना बोट किंवा बनाना राईड वगैरे, हे जे छोटे छोटे वॉटर स्पोर्ट्स इव्हेंट आहेत ह्याच्या माध्यमातून चिपळूणचं, कारण की 24 तास पाणी भरपूर प्रमाणात तिथे, तो खोलगट भाग आहे तिथे, गांधारेश्वरला त्या पद्धतीने पाणी बऱ्यापैकी असतं, तिथे आपण ते करू शकतो. रोजगार निर्मिती देखील त्या प्रकारे होऊ शकते. मध्यंतरी ग्लोबल टुरिझमच्या माध्यमातून एक सर्वे झाला होता, मला आठवतंय रामशेठ त्या विषयामध्ये होते. आदरणीय रवींद्र वायकर साहेबच पालकमंत्री असताना त्यावेळी गोळकोटचा जो आपला किल्ला आहे तिथून परशुरामपर्यंत एक मला वाटतंय रोपवेची एक संकल्पना, सर्वे देखील झालाय, त्याचा सर्वे देखील झालाय. खूप छान संकल्पना आहे. आज म्हणजे विचार करा ना, मुंबईतनं निघालेला माणूस ह्या गोष्टीसाठी चिपळूणात थांबणार नाही का? वॉटर स्पोर्ट साठी किती आहे हायवे पासून 2-3 किलोमीटर पण नाही, थांबणार नाही का? नक्की थांबेल. रोजगार निर्मिती पण होईल आणि चिपळूणसाठी वेगळं पण काय आहे चिपळूणचं, जर सांस्कृतिक आहे तसं पर्यटन नगरी म्हणून चिपळूणची ओळख होऊ शकते. अशा प्रकारे पोटेन्शियल आपल्या चिपळूणमध्ये आहे, पण त्याच्यावर वर्क करणे गरजेचं आहे. आता मला वाटतंय तुमच्या गोळकोट भागामध्ये
किल्ल्यावरती जाणारा रस्ता आहे तो अर्धा झालाय. तो अजून अर्धा मला वाटतं काहीतरी साधारण 1 किलोमीटर शिल्लक असेल. तो रस्ता करून घ्यायला हवा. तिथे किल्ल्यावरती आता पुरातत्व खात्याच्या परवानगीमुळे कदाचित आपल्याला तिथे डागडुजी किंवा बदल किंवा बांधकाम नवीन करता येत नाही, परंतु त्याच्या आजूबाजूची जी जागा आहे तिथे शिवसृष्टी आपण चांगली निर्माण करू शकतो. गोविंदगडाचं वैशिष्ट्य किंवा गोविंदगडाचं महत्व सांगताना हे शिवसृष्टी येतील ना, लोक सहली घेऊन येतील, अशा पद्धतीने झालं तरच लोक वाढणार आहेत. नाही तर चिपळूणमध्ये लोकांनी यायचं का, ह्याची कारणं आपण शोधायला हवीत. ह्याच्यासाठी मला वाटतंय की आमच्यासारख्या तरुणांनी नगरपालिकेत जावं, ना की कोणाची जिरवण्यासाठी मी ह्याने हे केलं म्हणून मला आता जायचंय असं नाही. प्रत्येकाचं एक विजन असायला हवं ना. तेच मटन मार्केट करू, भाजी मंडई करू, झालं ना. आम्ही लहानपणी पण तेच ऐकत होतो, आता पण आम्ही तेच ऐकतोय. आता आम्हाला भीती वाटायला लागली आहे, आमच्यासारखे तरुण जर नगरपालिकेत नाही गेले तर आमची येणारी पुढची पिढी पण हेच ऐकेल की भाजी. असं करून नाही चालणार ना, काहीतरी इनोव्हेटिव्ह करूया ना. आता आमची शिवनदी आहे, शिवनदीमध्ये आमचे पूर्वज आंघोळ करायचे, पण आजची परिस्थिती आहे का हो? मग ते करू शकतो ना आपण. क्रोकोडाईल पार्क व्हायची परिस्थिती आता झाली आमच्या इथे. इतकी गंभीर परिस्थिती आमच्या भागाची आहे, काही नाही. त्याच्यावरती बदल घडवण्यासाठी आम्हाला नगरपालिकेत जायचंय, एवढंच आमचं मत आहे. माझं कोकणच्या माध्यमातून चिपळूणच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ज्या उमेदवारांनी सहभाग घेतलेला आहे, ज्यांना तिकीट मिळालेले, जे रिंगणामध्ये आहेत, त्यांच्याशी आपण गप्पा मारतो. निहार कोळे वॉर्ड नंबर 5 मधून आहेत. त्यांनी आपल्या समोर आपले विजन मांडलेले आहेत, आपले दृष्टिकोन मांडलेले आहेत. कशा प्रकारे वॉर्डचा विकास, कशा प्रकारे शहराचा विकास करता येऊ शकतो, या गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत. वेळ झालेली इथे थांबण्याची. भेटूया पुढच्या भागामध्ये. तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण. धन्यवाद.